पुण्यापाठोपाठ आता पिंपरी चिंचवडमध्ये देखील जीबीएसचे रुग्ण आढळू लागले आहेत। पिंपरी चिंचवड शहरात आतापर्यंत 12 रुग्ण जे आहेत ते आता समोर आले आहेत। त्यापैकी 6 रुग्ण जे आहेत ते आता ठणठणीत बरे होऊन आपल्या घरी गेलेले आपल्याला माहिती जी आहे त्यात पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वायसीएम रुग्णालयाकडून मिळाले। याच संदर्भात बोलण्यासाठी आपल्या सोबत वायसीएमच्या दीपाली अंबिके आहेत। मॅडम काय सांगाल, जीबीएस आजाराने मोठ्या प्रमाणात जे आहे धास्ती लोकांनी घेतलेले पाहायला मिळतं, घबराटीचं वातावरण आपल्याला पाहायला मिळतं। नक्की हा जीबीएस आजार आहे काय, कशी काळजी घेतली पाहिजे? अगदी बरोबर आहे। पिंपरी चिंचवड पीसीएमसीच्या आपल्या एरियामध्ये जवळजवळ 12 रुग्ण आढळून त्यातले 6 अगदी छान ठणठणीत होऊन घरी गेलेले आहेत। आणि हा जो रोग आहे ह्याच्यामुळे जरा प्रमाणात समाजामध्ये थोडीशी भीती पसरलेली आहे आणि अचानक या 4 दिवसामध्ये रुग्णांची संख्या वाढत चाललेली आहे। तर मला एवढंच प्रामुख्याने सांगावंसं इथे वाटते की हा व्हायरलच आजार आहे। एक विशिष्ट प्रकारचा एक व्हायरस असतो जो एक नाही पण अनेक 10-12 प्रकारचे व्हायरस आढळतात, ज्याच्यामुळे एखादा जुलाब उलट्याने सुरुवात होते किंवा ताप सुरुवात होते, अंगदुखी सुरुवात होते आणि हळूहळू शरीरातली ताकद कमी होते किंवा मुंग्या येण्यासारखं हातापायामध्ये आढळायला लागतं किंवा एखाद्याला घशाला सूज आल्यासारखी वाढते, गिळायला त्रास होऊ लागतो आणि अचानक एक दिवशी असंही होऊ शकतं की आपल्याला चालता येत नाही, म्हणजे पायातली ताकद गेल्यासारखी होऊ शकते। तर हे जरी झालं असलं तरी तातडीनं त्या पेशंटनी लगेचच रुग्णालयाकडे धाव घेण्यासाठी यावं। त्याचप्रमाणे रुग्णालयात सर्व आपल्याकडे जे काय आहेत थेरपी किंवा ट्रीटमेंट ह्याच्यासाठी सज्ज आहोत आम्ही आणि लगेचच आपण तातडीने ट्रीटमेंट सुरू करू शकतो। व्हेंटिलेटरची पण सोय सगळ्या रुग्णालयात पीसीएमसीच्या आहे। जर श्वासोच्छवासाला त्रास होत असेल तर जसं कोविडमध्ये आपण व्हेंटिलेटरवर घेतलं तसं त्वरित घेऊ आणि हा रोगासाठी एक इंट्राव्हिनस इम्युनोग्लोबुलिन IVIG नावाचं अत्यंत महागडं इंजेक्शन आहे, जे आपण पूर्णपणे फ्रीमध्ये सर्व रुग्णालयात आपण त्याची सोय केली आहे आणि 48 तासात बरेच रुग्ण 80% बरे होऊन नॉर्मलला येत आहेत। मॅडम, या आजारामध्ये पाहिलं तर किती वयोगट जे आहे त्यामध्ये साधारणतः आढळून येतो? हा जो आजार आहे हा साधारण तुम्ही म्हणू शकता की बालरोग म्हणजे लहान बाल रुग्णांमध्ये पण आढळू शकतो। त्यामुळे साधारण एक 5 ते 6 वर्ष वयोगटापासून अगदी 70 ते 80 वयोगटापर्यंत हा आजार दिसतोय। त्यामुळे असं काही नाही की कुठला एखादा वयोगट ह्याच्यापासून मुक्त आहे असं नाही, कोणालाही आजार होऊ शकतो आणि ह्यातनं बरे पण 80 ते 90% रुग्ण होऊ शकतात। नक्कीच आपण पाहिलं तर पिंपरी चिंचवड शहरात आतापर्यंत 12 रुग्ण जे आहेत ते आढळून आले आहेत। त्यापैकी 6 रुग्ण जे आहेत ते आता ठणठणीत बरे होऊन घरी गेलेले आहेत। मात्र या ठिकाणी भीतीचं कारण या ठिकाणी नसल्यामुळे मात्र काळजी घेण्याचं आव्हान जे आहे आता पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वायसीएमच्या डॉक्टरांनी या ठिकाणी केलेलं आपल्याला एकूणच पाहायला मिळत आहे। रणजित जाधव, TV9 मराठी, पिंपरी चिंचवड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।